सिडनीच्या बॉन्डी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका दहशतवाद्याच्या हातून बंदूक हिसकावणाऱ्या व्यक्तीची ओळख समोर आली आहे। लोक त्याच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक करत आहे। सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस पडतोय। रिअल लाईफ मधील हिरो म्हणून हा व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दहशतवाद्याला पकडून पोलिसांच्या हाती देणारा या व्यक्तीचं नाव काय आहे आणि त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सिडनी, ऑस्ट्रेलिया आणि आज संपूर्ण जग हादरलाय, कारण जिथे आनंद, उत्सव आणि जल्लोष होता तिथे अचानक मृत्यूने धुमाकूळ घातला। रविवारी दुपारी सिडनीच्या प्रसिद्ध बॉन्डी बीचवर यहुदी समुदायाचा उत्सव सुरू होता। हजारो लोक आनंद साजरा करत होते आणि तेवढ्यात दोन दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला। क्षणातच समुद्र किनारा रक्ताने माखला। त्याची दृश्य देखील तुम्ही पाहिली असेलच। किमान 16 निष्पाप लोकांचा यात मृत्यू झाल्याचं समजतंय, तर 40 पेक्षा जास्त लोक यात जखमी झालेत। यात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असतानाच एक सामान्य माणूस पुढे आला। ना तो पोलीस होता, ना तो सैनिक, ना त्याला बंदूक चालवण्याचा कुठलाही अनुभव, पण तरीही त्यात होतं धाडस। तो उभा राहिला दहशतवाद्याविरुद्ध। त्याचं नाव आहे अहमद अल अहमद। वय 43 वर्ष, व्यवसाय सदरलँडमध्ये फळाचं दुकान। व्हायरल फुटेजमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, सफेद शर्ट घातलेला हा अहमद एका कारच्या मागे लपलेला आणि अचानक तो दहशतवाद्याच्या दिशेने धाव घेतो, मागून घट्ट पकडतो। 5 सेकंदाचा हा जीवघेणा संघर्ष आणि अहमद दहशतवाद्याच्या हातून बंदूक हिसकावतो। तोच पुढे बंदूक, तेच शस्त्र आणि त्यानंतर त्याचा मृत्यू। आज दहशतवाद्याविरुद्ध उभं राहिलेला दहशतवादी त्यानंतर तो पळून जातो, पण या संघर्षात अहमदला 2 गोळ्या लागतात। जखमी अवस्थेतही अहमदचे शब्द हादरवणारे आहेत। आपण आता मरणार आहे, कृपया आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, अशी त्यानं विनंती केली आणि त्यांना सांगा की लोकांच्या जीवासाठी, लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपण पुढे सरसावलो, असं त्यानं म्हटलं। आज अहमद रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे। त्याचा भाऊ मुस्तफा म्हणतो तो लवकर बरा होईल, कारण तो फक्त आमचा हिरो नाही, तो या सगळ्यांचा हिरो आहे। दरम्यान ऑस्ट्रेलियन पोलिसांनी या घटनेला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केलेला आहे। घटनास्थळी स्फोटकांनी भरलेली कारही पोलिसांनी जप्त केली, जी बॉम्ब पथकानं नंतर निष्क्रिय केली। संपूर्ण परिसर हा आता सील करण्यात आलेला आहे आणि आता तिथे शांतता आहे। आज बॉन्डी बीचवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला, पण एका सामान्य माणसाच्या असामान्य धाडसामुळे अनेक निष्पापांचे प्राण वाचले, असं म्हणायला हरकत नाही। अहमद अल अहमद, तू केवळ एक नागरिक नाहीस, तू आहेस रिअल लाईफ हिरो, असे सगळे शब्द सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत। तुमचं याबाबत काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।